राम राम सर्वांना. तर मी माझ्या आईवडिलांपासून ह्या व्हिडिओची सुरुवात करणार आहे. आणि तुम्ही म्हणसाल तुझ्या आयुष्याबद्दल तुला सांगायचे आणि आईवडिलांचं काय, तर आईवडील हे माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळं त्यांच्या जीवनाचा थोडा परिचय मी पहिल्यांदा देणार आहे आणि त्यानंतर बाकी गोष्टी सांगणार आहे. त्यांच्यापासूनच सुरुवात आहे. तर माझे वडील ज्यावेळेस माझ्या वडिलांचं 2 लग्न झाले, त्याच्यात आधी एक लग्न झालं होतं. तर ते लग्न म्हणजे 1 वर्षभर पण हे नाही झालं. त्यानंतर ती पहिली आई होती ती एक्सपायर झाली. तर ती एक्सपायर झाल्यानंतर त्या लोकांनी केस वगैरे टाकली. अशा काही गोष्टी आल्या होत्या माझ्या कानावरती की बाबा वडिलांवरती केस टाकलेली आहे. तर त्या गोष्टी झाल्या सगळ्या. त्या केससाठी वडिलांनी, माझ्या आजोबांनी 2 एकर जमीन विकली होती केस मिटवण्यासाठी. तर त्या गोष्टी सगळ्या सॉल्व झाल्यानंतर पुन्हा वडिलांनी दुसरं लग्न केलं. तर दुसऱ्या लग्नानंतर 1 वर्षभर मूळ गावी राहिले आणि नंतर त्या गावामध्ये पाण्याचा जमीन भरपूर होती आमची. जवळजवळ चुलत्याला 10 एकर आणि आम्हाला 10 एकर अशी 20 एकर जमीन होती. तर पण पाणी नसल्यामुळं त्या जमिनीचं काही उत्पन्न एवढं नव्हतं किंवा फक्त पाऊस पडल्यावरतीच त्याच्यामध्ये उत्पन्न होत होतं. त्यात कधी 4-4 वर्ष पाऊस नसं पडत आणि पडला तर खूप पडायचा. म्हणजे असं काही कन्फर्म इन्कम नव्हती त्याच्यामधून. त्यामुळं वडिलांनी एक हे केलं की बाबा नाही, आपल्याला कुठंतरी हे केलं पाहिजे, इन्कम सोर्स सापडावला पाहिजे. त्यासाठी वडिलांनी आमच्या मामाच्या गावाला आल्यानंतर त्या ठिकाणी फॉरेस्ट होतं. फॉरेस्टमध्ये तिथं थोडं जागा हे करून आपलं छोटंसं घर बनवलं, छप्पर टाईपचं. आणि त्याच्यात राहायला लागले. आईवडील दोघं पण मजुरी करायचे आणि आपला उदरनिर्वाह चालवायचे. तर त्यानंतर असे दिवसेंदिवस जात गेले. तर त्यानंतर वडिलांनी एक आपलं पैसे हे करून थोडं साठवून एक छोटंसं असं 10 बाय 10ची एक खोली बांधली. म्हणजे अशीच बांधली होती, जे इटभट्टीवरले आपले छोटे छोटे तुकडे असतात ते आणले होते स्वस्तामध्ये. आणि सिमेंट वगैरे काय नव्हतं, वाळू नव्हती, फक्त मातीमध्ये बांधकाम केलं होतं आणि वर पत्रे टाकले होते. 5-6 पत्र्याची खोली. अशा पद्धतीने बांधकाम केलं आणि तिथं राहायला लागलो आम्ही. तिथं जवळजवळ 6-7 वर्ष, 5 ते 6 वर्ष वडील राहिले. त्यानंतर पुन्हा पैशाची अडचण आल्यामुळं वडिलांनी ते घर विकलं. आणि आता घर विकलं तर राहायचं कुठं हा मोठा प्रश्न. त्यानंतर पुन्हा वडिलांचे एक काका होते त्याच गावामध्ये. तर त्या काकांना विचारल्यानंतर काका हो म्हटले, ठीक आहे ये म्हटले इकडं. म्हणून तिथून 1-1.5 किलोमीटर अंतरावरती होतं. तिथून पुन्हा सगळं सामान, घरातलं सामान वगैरे जे काय आहे ते घेऊन त्या ठिकाणी गेलो. त्यानंतर आम्ही होतो. तर त्यानंतर आम्ही सर्वजण, माझी एक मोठी बहीण, मोठ्या बहिणीच्या नंतर मी आणि माझ्यानंतर एक अजून छोटी बहीण, म्हणजे आम्ही 3 बहीण भावंडं होतो. छोटे होतो. माझी बारकी बहीण त्या टायमाला पहिलीच्या वर्गात जात होती, मी बालवाडीत होतो आणि बारकी छोटी बहीण तर शाळेत जात नव्हती. त्यानंतर आम्ही तिथे गेल्यावरती 6-7 महिने राहिलो असेल त्या ठिकाणी पण जरा वादविवाद झाल्यामुळं, मग वडिलांचा स्वभाव थोडा रागीट असल्यामुळं वडील ड्रिंक वगैरे करायचे, दारू प्यायचे. तर त्या दारू पिण्याच्यावरून काहीतरी झालं आणि त्यामुळं वडिलांना त्या ठिकाणी ते बोलले का बाबा तू आमच्यामुळं आम्ही तुला इथं ठेवून घेतलं आहे, असं तसं बोलून त्यांच्या मनाला लागलं थोडं. आणि नंतर पुन्हा तिथून म्हटले नाही आता मी इथं पण नाही राहणार. त्यानंतर पुन्हा गावातील दुसऱ्या एका व्यक्तीला विचारलं का बाबा आम्हाला राहण्याची सोय होईल का. तर तो माणूस पण चांगला होता बिचारा.
तर त्यांनी पण आमची राहण्याची सोय केली. ठीक आहे म्हटले. त्यांनी पण नवीनच घर बांधलं होतं एक आपलं छोटंसं, आणि शेजारी गाईचा गोठा होता, त्याच्यात एक छप्पर होतं छोटंसं, तर ते राहण्यासाठी आम्हाला दिलं. त्यानंतर तिथून सगळं सामान एका रिक्षामध्ये भरलं, पुन्हा त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी गेल्यावरती तर सांगायचा उद्देश हाच आहे का तुमची ज्यावेळेस वाईट वेळ चाललेली असते त्यावेळेस तुमच्या तर ना तर नातेवाईक सोबत असतात ना तुमचे कोणी सोबत असतात. जो काही संघर्ष करायचे हा तुम्हाला वैयक्तिक करायचा आहे, हे मी लहानपणापासून पाहतो आलो. कारण आईवडिलांनी जो संघर्ष केला तो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे, आणि जेवढं मला आठवते त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. चुकीच्या गोष्टी सांगून मी तुम्हाला कोणत्याही चुकीच्या गोष्टी सांगणार नाही. तर त्यानंतर त्या लोकांनी पण आम्हाला भरपूर सहकार्य केलं. 2 ते 3 वर्ष आम्ही त्यांच्या इथं राहिलो. तिथला एक सीन असा होता, आम्ही उन्हाळा संपत आला आणि पावसाळा सुरू व्हायच्या टायमालाच त्या ठिकाणी राहायला गेलो होतो नवीन. तर ते सफर होतं, त्यांनी काय असं त्याला कागद वगैरे काय टाकलेला नव्हता. पहिला जुना 1-2 वर्षापूर्वीचा कागद होता, तर तो कागद फाटलेला होता आणि भरपूर पाऊस आला. आईवडील दोघं पण शेतात गेलते मजुरी करण्यासाठी, आणि घरी आम्ही शाळेतून आलो 5 वाजता. पाहिलं तर अख्ख्या घरामध्ये पाणी. कुठंच अशी जागा राहिली नव्हती पडली का बाबा हां या ठिकाणी आपण झोपू शकतो संध्याकाळचं. आम्हाला माझी मोठी बहीण होती, मी होतो, आम्ही 2 जण. त्या घरातलं सर्व पाणी काढलं पहिल्यांदा. पाणी काढल्यानंतर आम्ही रडलो खूप, नाही का बाबा आता संध्याकाळी आपण झोपायचं कुठं, आपली झोपायची काही सोय का रात्रीची. तर ह्या गोष्टीचं वाईट वाटलं आम्हाला, त्यामुळे आम्ही दोघं पण रडत होतो. तेवढ्यात आईवडील दोघं पण आले. ते म्हटले काय झालं रडायला, तर आम्ही म्हटलं असं असं आहे, आता आपण संध्याकाळी कुठं झोपायचं असं तसं. तर ते म्हटले ठीक आहे काही नाही, आता आहे इथं आपल्या इथं त्यांनी घर बांधले, ते एक रात्र आपण तिथं झोपू. तर आम्ही सगळेजण, त्यांनी पण ती ॲडजस्टमेंट केली. जोपर्यंत पाऊस चालला तोपर्यंत आम्ही त्याच ठिकाणी झोपायला जायचो. तर भरपूर सहकार्य केलं त्या लोकांनी आयुष्यात. म्हणजे जे जवळचे नातेवाईक होते त्यांनी आम्हाला दूर केलं, पण जे कोणी आमच्या रक्ताचे नव्हते किंवा काय नव्हते त्या लोकांनी आम्हाला जवळ केलं होतं त्या टायमाला. आणि एकदम आपल्या रक्ताच्या नात्यासारखं त्यांनी आम्हाला हे केलं का बाबा. त्यांची इथं गाया होत्या, जर्सी गाया. तर दुधाची, माझी छोटी बहीण होती लहान, तिला दुधाची सवय होती, दूध प्यायची. तर ती आम्हाला त्या माझ्या छोट्या बहिणीसाठी 1 लिटर दूध रोजचं आम्हाला फुकट द्यायची. कधी त्यांनी 1 रुपयाही घेतला नाही त्या दुधाचा. अशा पद्धतीचं भरपूर सहकार्य त्यांनी केलं. शेतीतलं पण रानात त्यांच्या भाजीपाला व्हायचा, तरकारी व्हायची, तर ते त्या पद्धतीने आम्हाला म्हणजे कोणत्याही गोष्टीचं असं जाणवून दिलं नाही का बाबा तुम्ही परके, तुम्ही दुसरे याचे म्हणजे दुसरीकडून आलेले, तुम्ही गावात असे. तसं नाही, जसं त्यांच्या घरामध्ये जशी माणसं पाहुणरावळं राहते त्याच पद्धतीने आम्हाला त्यांनी ठेवलं 2-3 वर्ष. आणि त्यानंतर वडिलांनी आमच्या पाहिलं का बाबा मोलमजुरी करून काही नाही, त्यामुळे त्यांनी दुसरे काका होते, त्यांनी आमच्या त्या कोकडी गावामध्ये 3 एकर जमीन घेतली होती त्या टायमाला. तर वडील म्हटले ठीक आहे मी करतो ही वाट्याने, अर्ध्या हिश्श्याने जमीन करतो. तर ते म्हटले ठीक आहे चालते. त्यानंतर त्यांनी संत्र्याचा बाग लावला. वडिलांना शेतीतली जाणकार होती, भरपूर बऱ्यापैकी शेती केलेली होती आधी पण, त्यामुळे माहिती होती शेतीची. तर संत्र्याचा बाग केला एकदम व्यवस्थित. त्याला संत्रा वगैरे यायला लागल्या, भरपूर उत्पन्न निघायला लागलं त्यातून. कांदा लावायचे, बाजरी, गहू, अशा पद्धतीचे उत्पन्न घेत गेले, पैसे येत गेले. त्यानंतर वडिलांचं ड्रिंकचं प्रमाण पुन्हा जास्त वाढलं, जास्त प्यायला लागले नाही का. व मग जबाबदारी, घरातली 3 मुलं आहे, तर आपला नवरा दारू पितोय किंवा ह्या गोष्टी सर्व पाहून आई खचल्यामुळं जरा थोडं, पण तरी पण कष्ट हे तिचं चालूच होतं. रोज आपलं कुठं ना कुठं जाणं, एकही दिवस घरी नाही. सणवार जर सोडला, काहीतरी एखादा सणवार आला आहे त्यावेळेस घरी राहायची, नाही तर ॲट अ टाईम शनिवार असो रविवार असो कंटिन्यूस येतात कामाला. कोणाची तर मोलमजुरी म्हणू नका, काय म्हणू नका, पण जायची बिचारी, प्रामाणिक कष्ट करायची. सगळ्या गोष्टी चालू होत्या सुरळीत. त्यानंतर 3 वर्षानंतर तिथं त्या रानात त्या वडिलांच्या काकांनी
ते एक छोटंसं घर बांधून दिलं आम्हाला तिथं, का भाऊ तुम्ही लोकांच्या इथं राहताय तर ठीक आहे, कमीत कमी तिथं राहा, शेतीवरती पण लक्ष राहील आणि तुमचं पण राहण्याचं व्यवस्थित होईल. ह्या हिशोबाने मग तिथं एक घर बांधून दिलं आम्हाला. घर बांधल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी शिफ्ट झालो. तिथं व्यवस्थित जरा थोडं नाही का सापरात एवढे दिवस काढल्यामुळं जरा पत्र्याच्या खोलीत आल्यावरती जरा भारी वाटलं का बाबा हां, खाली कोबा होता बनवलेला, फरची वगैरे तर काही नव्हती, पण एक कोबा बनवलेला होता. कोबा बनवल्यामुळे ते अजून भारी वाटायचं आम्हाला का हां यार, आपण तर एकदम म्हणजे सारवलेल्या घरात राहत होतो. वरून सपार वर जर पाहिलं घरातून तर अख्ख्या अशा चांदण्या दिसायच्या, म्हणजे होलं दिसायची, त्याच्यातून पूर्ण दिसायचं. तर त्या गोष्टी जरा थोडा आनंद वेगळा होता त्या टायमाला, का बाबा चांगल्या घरात आलो. पण हे माहीत नव्हतं का बाबा हे घर, म्हणजे त्यावेळेस आम्हाला वाटलं का हा आपलंच घर आहे. पण जसं जसं पुढं जात गेलो तेव्हा समजत गेलं का बाबा नाही, हे कोणतंही आपलं नाही किंवा आपल्या हक्काचं नाही आहे गोष्टी. घर म्हणा किंवा शेती म्हणा, हे फक्त आपण एक आपली मजबुरी म्हणून करतोय. या गोष्टी नंतर समजल्या मला. पण ज्यावेळेस करत होतो त्या टायमाला भरपूर अशा गोष्टी झाल्या. वडील दारूचं प्रमाण खूप म्हणजे पूर्ण हाय लेवलला गेलं होतं, म्हणजे ते कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर आम्ही शाळेत जायला लागलो. बऱ्यापैकी खर्च वाढल्यानंतर 3 मुलांचा खर्च, पुन्हा घरचं राशन पाणी म्हणा किंवा ह्या गोष्टी भरपूर असतात. आणि एक माणूस, एक महिला कुठपर्यंत करू शकते ह्या सर्व गोष्टी. एक आपला नवरा दारू पितोय, काम नाही करत किंवा ह्या गोष्टी सर्वाला हे करून ती काम करायची रोज, जसं असेल तसं. काही दिवस आम्ही असे पण पाहिलेत का रात्रीचं फक्त म्हणजे भाजीसाठी काहीच नसायचं किंवा ह्याच्यासाठी फक्त भाकरी बनवायच्या आणि तशाच खायच्या गरम गरम. हे दिवस पण पाहिलेले आहेत का घरामध्ये भाजी बनवायला काही नाही, किंवा भाजी जर असेल रानातून इकडून तिकडून कामाला गेली, कोणी दिली, तर ते बनवण्यासाठी घरात तेल पाहिजे, मीठ पाहिजे, मसाला पाहिजे, हळद पाहिजे, या सगळ्या गोष्टी पाहिजे तेव्हा ती भाजी बनते. तर त्या गोष्टी नसल्यामुळे सुद्धा काही वेळेस फक्त भाकरी खाऊन दिवस काढलेले आम्ही. फक्त हे आमच्या बहिणीला, मला आणि आमच्या आईला, ह्या आमच्या 4-5 व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही ही गोष्ट माहीत नाही का बाबा कसे दिवस आम्ही काढल्यात. तर ठीक आहे, ते आम्ही शाळेत जायला लागलो. शाळेचं एक मी 1ली-2रीला जायला लागलो, म्हणजे मी पण जेमतेम होतो शाळेमध्ये, असं काही नाही का. पण मला एक गोष्ट होती, मला खेळायची जास्त आवड होती. कोणताही खेळ असू द्या, मला त्या गोष्टीचा एकदम आनंद व्हायचा. जरी आम्हाला शाळेत गेलो तर शेवटला खेळायची सुट्टी राहायची एक. मी दिवसभर शाळेत माझं लक्ष नसतं लागत का, माझं फक्त एकच लक्ष राहायचं, हां संध्याकाळून खेळायचा तास आहे आणि आपल्याला खेळायला भेटणार. ह्या गोष्टीचा आनंद दिवसभर राहायचा मला. तर ते मी खेळायचो, भरपूर खेळायचो. खेळल्यामुळं काय व्हायचं, शरीर माझं थोडं हे झालं, चांगल्यापैकी पळणं म्हणा किंवा अजून कोणत्या ॲक्टिव्हिटी शरीराच्या होत गेल्या. त्यामुळं जरा चांगल्या पद्धतीचं व्यायाम होत गेला. आणि तुम्हाला कोणत्याही खेळाची जर आवड असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्टीत तुम्हाला ॲक्टिव्हिटी हे करावंच लागते चांगल्या पद्धतीने. आणि ह्या गोष्टी मी लहानपणापासून करत गेलो. अभ्यासाकडं मला काय माझा एवढा इंटरेस्ट नव्हता किंवा काही नव्हतं, फक्त आपलं शिकायचं म्हणून शिकायचं. कोणत्या गोष्टीचं जबाबदारीची जाणीव नव्हती, आपली परिस्थिती काय आहे किंवा आपण आपले वडील काय करतात, आपली आई काय करते, ह्या कोणत्याही परिस्थितीची मला जाणीव नव्हती. 1ली झाली, 2री झाली, 3री झाली, 4थी झाली, 5वीत आलो तर तिथून पुढं जरा थोडं समजायला लागलं की हां बाबा आता आपण 5वीत आलो आहे. आपल्याला थोडं शिक्षणाचं म्हणजे सांगायला लागले सर लोक पण, आईवडील पण, का बाबा नाही तुला शिकावं लागेल, शिकला तरच तू हे करू शकतो किंवा काहीतरी करू शकतो. पण तरी ती मनस्थिती नव्हती आपली समजण्याची किंवा काय. त्यामुळं ह्या गोष्टीकडं माझं कायम दुर्लक्ष होत गेलं, शिक्षणाकडं म्हणा किंवा घरच्या परिस्थितीकडं दुर्लक्ष होत गेलं. शाळेत मुलं यायची, मुलांकडं पैसे वगैरे राहायचे, पण परिस्थितीने एक गोष्ट शिकवली. आमचा संत्र्याचा बाग होता, तर मी काय करायचो, संत्रा घेऊन यायचो, त्या संत्रा मुलांना विकायचो
त्यांच्याकडून पैसे घ्यायचो आणि त्या पैशाच्या गोळ्या बिस्किटं खायचो. म्हणजे ते एक स्किल आलं माझ्यामध्ये की बाबा हां, आपण ह्या वस्तू विकून किंवा आपल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करू शकतो आपण. मग ह्या गोष्टी मी करत गेल्यामुळे थोड्या गोष्टीचं जरा थोडं हे वाढत गेलं. पैसे भेटायला लागले. खर्चा पाण्यापुरतं घरच्यांकडे मागायची गरज नाही का बाबा हां. म्हणजे ह्या गोष्टी होत गेल्या. तर त्यानंतर 5वी झाली. 5वीत पास झालो. पासच होत गेलो मी. काय नापास नाही, पण जेमतेमच. बिलकुल एकदम टॉप पण नाही आणि एकदम लो हे पण नाही. फेल पण नाही. म्हणजे असं थोडंफार होतं. 50-55% पडायचे मला. त्यातच व्यवस्थित घरच्यांना वाटायचं का बाबा हां, आता कसलं काय. म्हणजे त्यांना माहीत होतं की याचं डोकं एवढं चालत नाही आहे अभ्यासात. पण बाकी गोष्टींमध्ये मला खेळात म्हणा ह्या गोष्टी जास्त इंटरेस्ट होता. मी तुम्हाला का सांगतोय, प्रत्येक वेळेस खेळात मला जास्त इंटरेस्ट होता. तुमच्याकडं कोणती ना कोणती आवड असते, ती आवड तुम्ही जोपासली पाहिजे आणि त्या आवडीनुसार जरी तुम्ही चालत गेले तरी तुम्ही पुढे आयुष्यात हे होत आहे, सक्सेस होत आहे. तर बाकी राहिलेलं तुम्हाला मी पुढच्या भागात सांगेल. जे आपलं चालू आहे ते आता हे थांबवतो. राम राम.